जरा लक्ष देऊन टाकायला ज्यांना ठेवायचं त्यांना कळले ते आता आपल्यासाठी जिथे ते आपण सगळं रेडी करून झालं. थंडी झाली आता ती. हे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री. तर तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. अँड चला आता मित्रांनो, करूया आपण आजच्या कामाला सुरुवात. तर आज पण आपल्याला बरेचसे काम आहेत. तो चला आता आपण करूया आपण आपल्या घरच्या कामापासून सुरू. आपण सुरुवात करूया आता गायांना भुस्सा ठेवण्यापासून. तर आपला भुस्सा इकडे भिजवून रेडी आहे मित्रांनो. आता ठेवायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये पेंड ॲड करायची. त्याच्या आधी हे वरचं पाणी आपण टाकून देऊया मित्रांनो. आता ह्याच्यात करायची आपल्याला पेंड ॲड, जे काय आहे हे शेंगदाणा पेंड टाकायची मित्रांनो. जरा लक्ष देऊन टाकायला लागते मित्रांनो, कारण की ह्याच्यामध्ये काही वेळेस तार वगैरे निघते, लोखंड वगैरे निघतं. सो त्याच्यासाठी आपल्याला थोडं लक्ष देऊन टाकायला लागतं. आता हे करूया मिक्स. सो आता हे करायचं दोन ह्याच्यामध्ये डिवाइड. त्यासाठी आता आपल्याला मित्रांनो पहिलं पाहायला लागेल कुठे जे की असेल इकडच्या साईडला आहे मित्रांनो. सो आता हे करायचं हाफ हाफ. दोन गायांना ठेवायचे थोडं थोडं. सो हे डन. चला आता घेऊया मित्रांनो गायांना ठेवू. गायांना ठेवायचे, ज्यांना ठेवायचे त्यांना कळले ते आता आपल्यासाठी जिथे पकड. थंबी छुरी. तर मित्रांनो चला आता करूया आपण आजच्या कामाला सुरुवात. आपल्याला जायचं आता खालच्या रानामध्ये. सगळं आवरलेलं आहे. आज तर महाशिवरात्री आहे. तर त्याच्यामुळे जेवण वगैरे काय करायचं नाही आपल्याला, नाश्ता वगैरे. तर ते करूया आपण नंतर ना. तर चला आता आपण निघूया आपण खालच्या रानात. हे घेतले मित्रांनो बादली. एक लागणार आहे आपल्याला. आणि घ्यायचं आहे पाणी. चला आता पाणी पण भरलं आहे. लावूया आपण झाकण. लेट्स गो. तर मित्रांनो चला आता आपल्याला पाणी आणि हे एक बादली घेतली आहे, कारण की आपल्याला अजून एक फुल पाडण्यासाठी डबा नाही आहे. तर आता आपण ह्याच्यातच पेटवणार आहे आणि ह्याच्यातच हे करणार आहे. चला आता आपला गमशा राहिला मित्रांनो, गमशा. चला आता ते घेऊन निघूया इथे. सो चलो. चला आता मित्रांनो घेतलं आता आपण आपलं सगळे जे काय लागते आपलं तेवढं सगळं घेतलं आहे. सो चला. तर मित्रांनो चला आता करूया आपण सुरू. आपल्याला घ्यायचं मित्रांनो ह्याचा होल पाडून घ्यायचं आपल्याला आधी. सो चला आता हे घेतलं आपण सगळं रेडी करून, मम्मीने करून ठेवलं आहे. आणि आता परत अजून एक बनवायचं आहे. तर चला आता घेऊया आपण ह्याला होल पाडून. करू आपण कामाला सुरू. चला.
A few moments later. सो मित्रांनो, हे झाले आपले वरच्या साईडचे सगळे होल पाडून. आता जे लावायचं आहे त्याच्यासाठी होल पाडून झालेले आहेत मित्रांनो. आता हे इकडचं कम्प्लीट झालंय, मग नंतर पाडायचं आहे इकडे. सो चला आता आधी इकडचं झालंय तर आपण घेऊया आपण बी लावून आणि मग नंतर घेऊया आपण इकडची साईड. तर चला आता घेऊया आपण लावून आणि मग करूया आपण परत इकडची सुरुवात. आता मम्मी तर घेतले मम्मीने लावायला. सो चला आता आपण पण करूया, कारण की आता हे झाले आपलं होल पाडून. इकडची वरची साईड तर पूर्ण झाली आहे होल पाडून. तर चला आता हे पूर्ण लावून पण घेऊया मित्रांनो. चला आता आपण जाऊया घरी. आपण लावले आता अर्ध इथपर्यंत लावून झाले मित्रांनो. तर राहिलेत आपले इकडं 8-9 बेड अँड इकडचं झाले. तर चला आता जाऊया अँड फराळाचं खाऊन येऊया. थोडंसं ऊन कमी होईल तोपर्यंत. ऊन पण भरपूर आहे, तर तोपर्यंत ऊन पण कमी होईल आणि आपण खाऊन येऊया फराळाचं. चला आता घरी जाऊन आवरून येऊया परत रिटर्न. A few minutes later. तर मित्रांनो चला आता आपण निघूया. आता आपण वर्षा रानामध्ये आपल्याला काढायचं आहे पाणी. मोटर सुरू करायची. आज आहे रविवार, तर चला आत्ता जेवढं पाणी आलं असेल तेवढं काढूया, कारण की परत उद्या सोमवार लाईट रात्रीची. तर चला आता जाऊया आणि करूया आपण मोटर सुरू. सो मित्रांनो, हे आलो आपण आपल्या वर्षा रानामध्ये अँड इथं आपलं राहिलं होतं त्या दिवशी हा एक सारा. सो त्याच्यासाठी आता सोडायचं आपल्याला इथं मित्रांनो. तर चला आता ह्याच्यामध्ये पाणी काढलं. इथं आपण जाऊया अँड येऊया आपण मोटर सुरू करून. मग आपल्याला नंतर ना इथं हा पाईप चेंज करून इकडं सोडायचा. फक्त हा पीस आहे तो काढून इकडं सोडायचा आणि जाऊन द्यायचं खालच्या खांडावरती. तर चला आता मित्रांनो जाऊया आणि मोटर सुरू करून येऊ. मग नंतर ना तेवढं भरून तिकडं खाली. चला आता विहिरीवर जाऊ. सो आलो आता, बघूया आपण पाणी किती आहे. मित्रांनो आहे पाणी आहे. बघूया लाईट जाईपर्यंत उपसन होतंय की नाही. चला आता करू आपण मोटर सुरू. चला मित्रांनो, चला आता आपण जाऊया थोडं एक सारा भरून घेऊया आपण खालच्या खंडावरती. मग आपण सोडूया ह्या खंडाला पाणी. चला आता जाऊया पाणी सोडायला. नाही तर आलंय पाणी. ह्याची बघा कशी मजा चालली मस्त पाण्यात भिजून. मजा चालली मित्रांनो तिची. उन्हाची तर लागतंय ना, ती डायरेक्टच पाण्यातच बसली मित्रांनो. झालं थंडी झाली आता ती. तर चला आता हा एक सारा घेऊया आपण भरून आणि मग करूया आपण तिकडे वरच्या ह्याच्यावरती शिफ्ट. तर चला. सो मित्रांनो, हा झाला सारा आपला भरून अँड आता घ्यायचं आपल्याला इकडं खाली. तर चला आता आपण इथं काढूया पाईप आणि सोडूया पाणी आपण इकडं खाली. आपल्याला घ्यायचं एकदम लास्टच्या खांडावरती पाणी. सो चला आता हे घेऊ आपण. सो मित्रांनो, हे जोडलं आता आपण पाणी खाली. आता हे जाईल एकदम आपल्या पाहिजे त्या खांडामध्ये शेवटच्या. सो चला आता जाऊया आपण घेऊया खोरं अँड निघूया आपण तिकडं आता खालच्या साईडला. A few moments later. मित्रांनो, इथं झालेत आपले 4 सारे भरून अँड आता गेली आहे लाईट. चला आता बघूया एकदा दंडात जाऊन पाणी येते की नाही. लाईटचा टायमिंग झाला आहे म्हटल्यावर लाईटच गेली असेल, कारण की पाणी पण आटवणीला आलं आहे. चला आता इकडं बघूया. अँड हे बघा मित्रांनो, मोटर झाली आहे बंद. सो पाणी बंद झालं मित्रांनो. चला आता वाजलेत 5ला पण 9-10 मिनटं टाईम आहे, 8-9 मिनटं. बट लाईट गेलेली आहे आता. तर चला आता हे झाले तर ऑलमोस्ट किती झालेत, 1 2 3 4 5 सारे झालेत. हा थोडासा राहिला आहे मिनटा, बट लाईटच गेलेली आहे. सो चला आता बघूया एकदा पाणी चेक करून येऊ किती आहे आणि जाऊया आपण घरी. तर चला आता आपण जाऊया इकडनं बाहेर, कारण की इकडं खालच्या साईडला ओल्लं झालेलं आहे खाली. तर चला इकडनं जाऊया आपण. मित्रांनो, आता लाईट तर गेलेली आहे. आता येईल संध्याकाळी लाईट. आज रात्री परत लाईट येईल, कारण की आज आठवडा वीक चेंज होणार आहे. सो बघूया आता पाणी किती आहे. आणि बघा मित्रांनो, पाणी पण ऑलमोस्ट संपलं आहे पूर्ण.
सो चला आता मित्रांनो करूया आपण मोटर बंद. अँड मोटर म्हणजे बंद तर झालेलीच आहे, लाईट गेलेली आहे. बट एकदा आपण स्विच चेक करूया अँड मग जाऊया घरी. आता रात्री लाईट आली की बोर तर होईल सुरू, सो त्याच्याकडे काय प्रॉब्लेम नाही आहे. तर चला आता आपण एकदा स्विच चेक करूया, कारण की त्याचे जरा प्रॉब्लेम आहे. सो ओके, तर चला मित्रांनो जाऊया आता आपण घरी. निघूया, आपल्याला जायला लागेल खालच्या रानात, कारण की अजून टाईम भरपूर आहे, दिवस पण भरपूर आहे. सो चला तर जाऊया आपण डायरेक्ट आता मग घरी जाऊया आणि घरनं जाऊया आपण खालच्या रानात. सो चला आता ह्या टोकाचे डायरेक्ट त्या टोकाला जायचं आहे. तर मित्रांनो चला आता आलो आपण आता खालच्या रानात. आता घेऊया आपण परत लावायला. तर चला आता करूया आपण सुरू. आणि मित्रांनो आत्ता चाललं आहे आपलं इथं कलिंगड लावायचं. हे आहे बी आणि इथं चाललं आहे लावायचं. सो चला आता घेऊया फटाफट लावून. इकडच्या वरच्या साईडचे हे 5 बेड राहिलेत फक्त, तर बघूया आता घेऊया आपण कंप्लीट करू. चला आवरूया फटाफट. A few moments later. सो मित्रांनो चला आता आपण आलो घरी. जेवढं म्हटलं होतं तेवढे आपण तेवढे बेड कंप्लीट केलेत. वरच्या साईडने कलिंगड लावायचे ते कंप्लीट केले. आणि अलीकडे एक राहिलं मे बी, बट ते जे एंडपर्यंत होतं तेवढं सगळं लावून झालेलं आहे. आता आपल्याला उद्याच्याला बघायचं. उद्याच्याला बाजार पण आहे, मंडे उद्या, सोमवार, सो बाजार पण आहे. सो बरेच कामं आहेत. सो चला आता करूया आपण आवरूया. आता उपवास आहे, सो थोडंसं खाल्लं तर फराळाचं खायचं अँड नाही तर मग करायचं आता आराम. तर चला आता करूया आपण आजच्या ब्लॉगचा एंड मित्रांनो. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.